हॅलो फ्रेंड, टू डिस्कस अबाउट लेक्चर नंबर 17. विद्यार्थी मित्रांनो, आपण ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनमधल्या लेक्चर नंबर 17ला सुरुवात केलेली आहे. ज्या लेक्चर नंबर 17मध्ये ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन 1 यामधल्या मल्टिपल चॉईसचे जे एक्झाम्पल आहे त्याचा आज आपण विचार करणार आहे. त्यामध्ये आपण ते एक्झाम्पल सॉल्व करणार आहे मल्टिपल चॉईसचे. पहा बोर्डवर या ठिकाणी दिलेलं आहे द व्हॅल्यू ऑफ कॉस 1 डिग्री, कॉस 2 डिग्री, कॉस 3 डिग्री, कॉस 179 डिग्री. म्हणजेच तुमच्या दिलेल्या प्रॉब्लेममध्ये LHS मध्ये कॉस 1 डिग्री आहे, कॉस 2 डिग्री, कॉस 3 डिग्री डॉट 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 कॉस 179 डिग्री आहे. आणि याची व्हॅल्यू येणारी व्हॅल्यू एक तर -1, 0, 1/√2 किंवा 1 ही येथे आपल्याला प्रूव्ह करायचं. आता पहा 1 डिग्रीपासून 179 पर्यंत स्टँडर्ड कोण येते पहा. 1 पासून 179 पर्यंत स्टँडर्ड 30 डिग्री आहे, 45 डिग्री आहे, 60 डिग्री आहे, तुमचा 90 डिग्री आहे. बरोबर आहे. या तीनच्या व्हॅल्यू तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. कॉसच्या इथं तुमचा कॉस 90 आला. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ कॉस 90? 0. बरोबर आहे. मग ह्या दिलेल्या पूर्ण टर्म मल्टिप्लायमध्ये दिलेलं आहे. 0 इंटू क्वांटिटी 0. समजा इथं तुमचं कॉस 1 डिग्री असेल, कॉस 2 डिग्री असेल, डॉट 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 कॉस 90 असतील, डॉट 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 कॉस 179 असतील. पण व्हॉट इज कॉस 90? 0. 0 मल्टिप्लायडेड बाय एनी क्वांटिटी 0. म्हणजे याचं रिक्वायर्ड आन्सर तुमचं बी असेल, 0 असेल. हे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलेलं आहे. आपल्याला किंमत काढायची नसते, एक लॉजिक अप्लाय करायचं असते. ते लॉजिक अप्लाय करून दिलेला प्रॉब्लेम सॉल्व करायचा असतो. आता प्रॉब्लेम नंबर सेकंडमध्ये काय दिलेलं आहे पहा. tan A अपॉन 1 + sec A प्लस 1 + sec A अपॉन tan A इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. म्हणजे आपण प्रूव्ह दॅट शो दॅटमध्ये जे प्रॉब्लेम पाहिले तेच पाहणार. पहा याचा डिनॉमिनेटर सेम नाही. तुम्ही याला क्रॉस मल्टिप्लाइड करणार. tan A प्लस tan A हे आला तुमचा tan स्क्वेअर A प्लस 1 + sec A, 1 + sec A हा आला 1 + sec A चा स्क्वेअर अपॉन आलेला आहे तुमचा tan A इंटू 1 + sec A. काय आलं पहा मित्रांनो. जर असा प्रॉब्लेम आला नाही तर आपल्याला साइन कॉसमध्ये कन्वर्ट करणं पडेल. दिलेलं उत्तर साइन कॉसमध्ये पहिला प्रायमरी आहे, दोघांचा डिनॉमिनेटर सेम नाही, tan स्क्वेअर आहे 1 + sec A चा वर्ग tan A इंटू 1 + sec A. इथं आला तुमचा tan स्क्वेअर A प्लस 1 प्लस 2 sec A प्लस sec स्क्वेअर A. पहा मित्रांनो, इथं तुम्ही काय केलं माहिती का, सरळ या ठिकाणी दिलेल्या प्रॉब्लेममध्ये A + B चा फॉर्म्युला लावला. तो आला A² प्लस 2AB प्लस B² अपॉनमध्ये येतो तुमचा tan A इन ब्रॅकेट 1 + sec A. बरोबर आहे. शांततेने पहा. 1 + tan स्क्वेअर थिटा, 1 + tan स्क्वेअर थिटा हा तुमचा sec स्क्वेअर A होऊ शकतो. हा डबल तुमचा sec स्क्वेअर A आला. बरोबर आहे. आणि हा प्लस आला 2 टाइम्स sec A. लक्ष द्या, हा जो 1 + tan स्क्वेअर थिटा आहे त्याला तुम्ही sec स्क्वेअर A म्हटलं. हा sec स्क्वेअर A जसाच्या तसा प्लस 2 sec A अपॉन या ठिकाणी आलं tan A इन ब्रॅकेट 1 + sec A. बरोबर आहे. याचं सिम्प्लिफाईड मी वरीच सांगतो पहा. या ठिकाणी तुमचं सिम्प्लिफाईड करू आपण. पहिला प्रॉब्लेम तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला असेल, तो रब करून त्या ठिकाणी मी त्याचं सिम्प्लिफिकेशन देतो. पहा आता sec स्क्वेअर A प्लस sec स्क्वेअर A याची ॲडिशन झाली तुमची 2 टाइम्स sec स्क्वेअर A. पहा याची ॲडिशन किती होते तुमचे, sec स्क्वेअर A प्लस sec स्क्वेअर A 2 टाइम्स sec स्क्वेअर A प्लस 2 sec A. बरोबर आहे. अपॉन या ठिकाणी राहिलं तुमचं tan A इन ब्रॅकेट 1 + sec A. बरोबर आहे. आता काय करतो पहा, 2 sec A कॉमन काढला. या ठिकाणी राहिलं शिल्लक तुमचं sec A प्लस 1 अपॉन tan A इन ब्रॅकेट 1 + sec A. 1 + sec A, 1 + sec A गेट कॅन्सल. हा तुमचा 2 आहे. sec म्हणजे 1/cos आणि तुमचा tan इज नथिंग बट cot. cot म्हणजे cos अपॉन साइन. लक्ष द्या. पहा sec म्हणजे 1/cos, tan म्हणजे cot, cot म्हणजे cos/sin, cosला cot गेट कॅन्सल. दॅट इज 2 1/sin म्हणजे cosec A. याचं उत्तर असेल 2 टाइम cosec A. म्हणजे रिक्वायर्ड मल्टिपल चॉईस हा तुमचा A आलेला आहे. हे शांततेनं काम करायचं आणि दिलेला प्रॉब्लेम सॉल्व करायचा. पूर्ण आयडेंटिटीचा विचार आल्याशिवाय तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. तुम्हाला दुसऱ्या प्रॉब्लेममध्ये काय केलं पहा, सरनं क्रॉस मल्टिप्लाइड केलं. A + B चा स्क्वेअर काढला. 1 + tan स्क्वेअरला sec स्क्वेअर A लिहिलं. sec स्क्वेअर A, sec स्क्वेअर 2 sec स्क्वेअर A, 2 sec A कॉमन काढला, रिक्वायर्ड आन्सर लिहिलं. हा प्रॉब्लेम एकदम महत्त्वाचा आहे. अल्फा इज द रूट ऑफ द गिव्हन इक्वेशन. पहा लेट 25
कॉस स्क्वेअर थिटा प्लस 5 कॉस थिटा मायनस 12 इज इक्वल टू 0. तुम्हाला साइन टू अल्फाची किंमत विचारली, म्हणजे तुम्ही या ठिकाणी दिलेल्या प्रॉब्लेममध्ये कॉस अल्फा आणि साइन अल्फा डिटरमाइन करा. प्रॉब्लेममध्ये मिस्टेक झालेली आहे, तुम्हाला साइन अल्फा विचारणार नाही. तिथं जर व्हेरिएबल थिटा असेल तर इथंसुद्धा थिटाच येईल. इथं जर व्हेरिएबल थिटा दिला तर इथं थिटा असेल. पुस्तकामध्ये प्रिंटिंग मिस्टेक आहे. हा थिटा असेल, हा थिटा असेल. तुम्हाला साइन टू थिटा डिटरमाइन करायचा. साइन टू थिटा डिटरमाइन करण्यासाठी साइन टू थिटाची किंमत असते 2 साइन थिटा कॉस थिटा. जोपर्यंत तुम्हाला साइन आणि कॉस माहीत होणार नाही तोपर्यंत तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करता येत नाही. मग दिलेल्या इक्वेशनमध्ये तुम्हाला कॉस भेटतो आणि मग कॉस भेटल्यानंतर तुम्ही साइन काढू शकतात, मग उरलेली किंमत काढू शकता. बरोबर. तर दिलेलं जे इक्वेशन आहे 25 कॉस स्क्वेअर थिटा प्लस 5 कॉस थिटा मायनस 12, या इक्वेशनहून पहिले आपण कॉस थिटा डिटरमाइन करू. कसा करायचा कॉस थिटा? पहा, फॅक्टर पाडा. 25 × 12 याचे फॅक्टर पाडा रफमध्ये. 25 12 पहा, 12 पंचे 60 0, हातचे आले 6. बरोबर. बारदुनी 24, बारदुनी 24 आणि 6 300 मायनस 300चे असे फॅक्टर पाडायचे. ॲडिशन केली तर मायनस 300 येते. बरोबर आहे. मायनस 300 पहा, 25 × मायनस 12 बरोबर 0 हां 300 मायनस 300. मल्टिप्लिकेशन केलं तर मायनस 300 येते आणि ॲडिशन जर केलेली असेल तर ॲडिशन ही 5 येते. अशी फॅक्टर तुम्हाला तयार करायची. बरोबर आहे. ॲडिशन किती आली पाहिजे तुमची त्याची? 5. हे किती आलेले? 300. चला पहा, 300चे तुम्हाला फॅक्टर डिटरमाइन करायचे. त्यामध्ये मल्टिप्लिकेशन हे मायनस 300 येणार आणि ॲडिशन केली तर 5 येते. अशा मित्रांनो दिलेल्या प्रॉब्लेममध्ये आपलं मल्टिप्लिकेशन मायनस 300 आलं पाहिजे आणि ॲडिशन केली तर 5 आलेलं पाहिजे. म्हणजे इथं तुमचं सरळ सरळ येणार आहे 20 × 50. बरोबर आहे. या ठिकाणी येणार प्लस साईन, इथे येणार तुमचे मायनस साईन. पहा, 20 × 15 बरोबर 300 तयार होतात. इथे किती आलं पहा, 25 कॉस स्क्वेअर थिटा प्लस 20 कॉस थिटा, लक्ष द्या, मायनस 15 कॉस थिटा मायनस 12 इज इक्वल टू 0. या दोन टर्ममधून तुम्ही 5 कॉस थिटा कॉमन काढा. इथं राहिलं 5 कॉस थिटा मायनस 4. पहा मित्रांनो, या दिलेल्या टर्ममधून आपण 5 कॉस थिटा कॉमन काढला. इथं राहिला तुमचा 5 कॉस थिटा मायनस 4. हे बघा, 5 × 5 25. इथं राहिलं तुमचं प्लस 5 × 4 20 कॉस थिटा येऊन राहिला. इथून तुमचे मायनस 3 कॉमन काढा. इथं आलं 5 कॉस थिटा प्लस 4 इज इक्वल टू 0. पहा डबल एकदा, मायनस 15 मायनस 12 आलं. या दोन्ही ब्रॅकेटमधून 5 कॉस थिटा प्लस 4 कॉमन काढला. 5 कॉस थिटा प्लस 4 कॉमन काढला. इथं राहिलं 5 कॉस थिटा मायनस 3 इज इक्वल टू 0. यामध्ये आला 5 कॉस थिटा प्लस 4 इज इक्वल टू 0 और या ठिकाणी आला 5 कॉस थिटा मायनस 3 इज इक्वल टू 0. इथे येते तुमचा 5 कॉस थिटा इज इक्वल टू मायनस 4 कॉस थिटा इज इक्वल टू मायनस 4/5 और 5 कॉस थिटा इज इक्वल टू 3 कॉस थिटा इज इक्वल टू 3/5. आता तुमचा जो थिटा दिलेला आहे तो थिटा ग्रेटर दॅन π/2 लेस दॅन पाय, म्हणजे थिटा इन सेकंड क्वाड्रंट आहे तुमचा. सेकंड क्वाड्रंट म्हणजे तुमचा दिलेला थिटा हा 90पेक्षा, बरोबर आहे, पायपेक्षा लहान, 90पेक्षा लहान असेल, पायपेक्षा मोठा असेल. थिटा ग्रेटर दॅन π/2 लेस दॅन पाय, म्हणजे थिटा इन सेकंड क्वाड्रंट. आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉस निगेटिव्ह असतो. बरोबर आहे. इन सेकंड कॉस थिटा बरोबर मायनस 4/5 इज निगेटिव्ह आला. आता आपल्याला कॉस थिटा विचारलेलं नाही आहे. गडबडीत मुलं ऑप्शनमध्ये जर मायनस 4/5 दिलं तर 4/5 काढतात. या ठिकाणी साइन स्क्वेअर थिटा काढा. द व्हॅल्यू ऑफ साइन स्क्वेअर थिटा इज 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा, 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा, 1 मायनस 16/25 म्हणजे आलं 9/25 आणि साइन थिटा मस्ट बी इक्वल टू 3/5. पहा मित्रांनो, तुमचा कॉस थिटा मायनस 4/5 आला. तुमचा जो दिलेला साइन थिटा असेल तो आला तुमचा 19/25. 19/25 सेकंड क्वाड्रंट असल्यामुळं तो 3/5 येईल. बस तुम्हाला विचारलेला आहे साइन 2 थिटा
इज नथिंग बट 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. तुम्हाला साइन 2 थिटाची किंमत विचारली आणि साइन 2 थिटाची व्हॅल्यू ही तुमची 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा असते. चला 2 जसाच्या तसा साइन थिटा पॉझिटिव्ह येणार सेकंड क्वाड्रंटमध्ये 3/5 आणि कॉस थिटा तुमचा 100% निगेटिव्ह येणार, तो आला -4/5. या ठिकाणी उत्तर आलं 4 त्रिक 12 12 24 -24/25 -24/25 म्हणजे ए हे ऑप्शन आलेलं आहे. एकदम सोपे प्रॉब्लेम आहे, काहीच अवघड नाही आहे. थोडं शांततेने काम करायचं. दिलेला प्रॉब्लेम घ्या. इथं अल्फाच्या ऐवजी थिटा पाहिजे होता, प्रिंटिंग मिस्टेक असेल. तुम्ही काय केलं दिलेल्या प्रॉब्लेममध्ये फॅक्टर पाडले. फॅक्टर पाडल्यानंतर कॉस्टची किंमत काढली. कॉस्ट पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? निगेटिव्ह, कारण सेकंड क्वाड्रंट. त्याच्यावरून साईन का काढायचा? कारण की साईन 2 थिटा विचारला आणि साईन 2 थिटाचा तो फॉर्म्युला आहे 2 इंटू, बरोबर आहे, त्या ठिकाणी 2 इंटू 2 साईन थिटा इंटू कॉस थिटा. हा पुढच्या चॅप्टरमध्ये आहे. तुम्हाला आत्ताच सांगितलं मी, ती किंमत पुट करायची आणि दिलेला प्रॉब्लेम तुम्हाला त्या ठिकाणी शांततेनं सॉल्व करायचा असेल, बरोबर आहे. आता तुम्ही पहा प्रॉब्लेम नंबर 4. तुम्हाला थिटा बरोबर 60 डिग्री दिला, 1 + tan स्क्वेअर थिटा आणि 2 tan थिटा डिटरमाइन करायचा. थिटा बरोबर 60 डिग्री आणि द व्हॅल्यू ऑफ tan 60 मस्ट बी इक्वल टू √3. देअरफॉर इथं काय आलं पहा 1 + tan स्क्वेअर 60 अपॉन 2 टाइम tan 60 म्हणजे इथं आलं 1 + √3चा स्क्वेअर अपॉन 2 इंटू √3. या ठिकाणी आलं तुमचं 1 + 3 अपॉन 2 √3 म्हणजे या ठिकाणी आलं तुमचं 4 अपॉन 2 √3 मीन्स याचं उत्तर आलेलं असेल 2 अपॉन √3 म्हणजे दिलेल्या प्रॉब्लेमचं जे आन्सर आहे ते तुमचं बी आलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही जवळपास 4 मल्टिपल चॉईस या ठिकाणी सॉल्व केले. याच्या पुढचे मल्टिपल चॉईस आपण 1 बाय 1 सॉल्व करणार आहे. लक्ष द्या, पूर्ण लक्ष तुमचं बोर्डवर असलं पाहिजे. पटापट आपल्याला फक्त 10 मल्टिपल चॉईस आहे. एकाच पिरियडमध्ये आपल्या 10च्या 10 मल्टिपल चॉईस सॉल्व करायचे. ॲक्च्युअल तुम्हाला हे होमवर्क दिले होते मी, काही मुलांना डिफिकल्टी आल्यामुळं आपल्याला डबल सॉल्व करणं पडून राहिले. पहा 5वं होमवर्क काय तुमचं, सेक थिटा मस्ट बी इक्वल टू m आणि टॅन थिटा मस्ट बी इक्वल टू n. देन तुम्हाला डिटरमाइन करायची किंमत 1/m m + n, बरोबर आहे, प्लस 1/m + n, बरोबर आहे, इज इक्वल टू, बरोबर आहे, ही किंमत डिटरमाइन करायची. त्यामध्ये दिलेलं आहे 2, दुसरं दिलेलं आहे mn, तिसरं दिलेलं आहे 2m आणि नंतर दिलेलं आहे d मध्ये ट्वाइस n. काही ताण घेऊ नका. सेक थिटाची किंमत m, टॅन थिटाची किंमत n दिली, त्यावरून आपल्याला 1/m m + n 1/m + n इज इक्वल टू डिटरमाइन करायचा. पहा इथं आपल्याला जी किमती दिल्या त्या किमती सरळ सरळ अप्लाय करू. पहा लेट सेक थिटा हा आपला m असेल, टॅन थिटा हा आपला n असेल आणि आपल्याला किंमत विचारलेली आहे 1/m कर्ली ब्रॅकेटमध्ये m + n प्लस 1/m + n हा डिटरमाइन करायचा आहे. तर पहा m म्हणजे कोण आहे, सेक थिटा. इथं 1/sec थिटा आला, इथं आला सेक थिटा प्लस टॅन थिटा, बरोबर आहे, प्लस 1/sec थिटा प्लस टॅन थिटा ही टर्म तयार झाली. मी क्रॉस मल्टिप्लाइड करतो. पहा 1/sec थिटा, याला अपॉनमध्ये 1 आहेच, हा क्रॉस मल्टिप्लाइड आला, सेक थिटा प्लस टॅन थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 1/sec थिटा प्लस टॅन थिटा. काम थोडं शांततेने करा. इथं काय आलं पहा 1/sec थिटा, इथं आलं सेक स्क्वेअर थिटा प्लस 2 सेक थिटा इंटू टॅन थिटा प्लस टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1, बरोबर आहे, अपॉनमध्ये आलं सेक थिटा प्लस टॅन थिटा. एकदम शांततेनं काम करा. सेक स्क्वेअर थिटा a स्क्वेअर 2ab प्लस b स्क्वेअर प्लस 1. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ 1 + tan स्क्वेअर थिटा? व्हॉट इज द आयडेंटिटीज? 1 + tan स्क्वेअर थिटा इज नथिंग बट सेक स्क्वेअर थिटा. 1 + tan स्क्वेअर थिटा इज नथिंग बट सेक स्क्वेअर थिटा. पहा प्रॉब्लेम काय आला, 1/sec थिटा इन ब्रॅकेट सेक स्क्वेअर थिटा प्लस सेक स्क्वेअर थिटा, 1 + tan स्क्वेअर थिटा सेक स्क्वेअर थिटा आहे, हा असेल तुमचा 2 सेक स्क्वेअर थिटा प्लस 2 टाइम सेक थिटा इंटू टॅन थिटा अपॉन
आलेला आहे सेक थिटा प्लस टॅन थिटा. विद्यार्थी मित्रांनो बोर्डवर पहा, हा जो तुमचा सेक स्क्वेअर आहे हा 1 प्लस टॅन स्क्वेअर आहे. या दोघांची ॲडिशन, बरोबर आहे, या दोघांची ॲडिशन तुमची 2 सेक स्क्वेअर थिटा घेतलेली आहे प्लस 2 सेक थिटा टॅन थिटा. इथं आलेलं आहे 1 सेक थिटा, इथं 2 सेक थिटा कॉमन काढला. 2 सेक थिटा जर कॉमन काढलेला असेल तर या ठिकाणी शिल्लक राहील तुमचा सेक थिटा प्लस टॅन थिटा अपॉनमध्ये येईल सेक थिटा प्लस या ठिकाणी टॅन थिटा. पूर्ण ऑब्झर्वेशन एकदम स्ट्रॉंग असलं पाहिजे बोर्डवर. या पहिल्या 2 टर्ममधून 2 सेक थिटा कॉमन काढला, इथं राहिला सेक थिटा प्लस टॅन थिटा. हा आणि हा कॅन्सल झाला, हा सेक सेक कॅन्सल झाला, याचं उत्तर 2 आलं. म्हणजे दिस व्हॅल्यू मस्ट बी इक्वल टू 2. ही किंमत 2 एवढी. म्हणजे ऑप्शन ए. बऱ्याच मुलांना असं वाटते BCD ऑप्शन असलं पाहिजे, पण त्या प्रॉब्लेममध्ये BCD हे ऑप्शन येत नाही. त्या प्रॉब्लेममध्ये तुमचा सेक सेक कॅन्सल झाला, सेक प्लस टॅन कॅन्सल झाला, म्हणजे जर रिक्वायर्ड ऑप्शनचं उत्तर आलं तुमचं ए. अशा प्रकारे तुम्हाला शांततेनं दिलेले प्रॉब्लेम सॉल्व करायचे. तुम्ही पहिले 5 मल्टिपल चॉईस तयार केलेले, 10च्या 10 मल्टिपल चॉईस आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला कंप्लीट करायचे. पहा पुढचा प्रॉब्लेम बोर्डवर पहा शांततेत. प्रॉब्लेम नंबर 6, त्यामध्ये दिलेलं आहे कोसेक थिटा प्लस कॉट थिटा इज इक्वल टू 5/2 देन द व्हॅल्यू ऑफ टॅन थिटा. देन द व्हॅल्यू ऑफ टॅन थिटा हा क्वेश्चन मार्क असेल. इथं असेल 14/25, बी दिला 20/21, सी दिला 21/20, डी दिला 15/16. हा जर मला प्रॉब्लेम सॉल्व करायचा असेल, कोसेक थिटा प्लस कॉट थिटा हा 5/2 आहे आणि मला ऑप्शन विचारलेले आहे टॅन थिटा डिटरमाइन करा. म्हणजे दिलेल्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला टॅनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. पहा सर काय म्हणतात, दिलेला प्रॉब्लेम हा टॅनमध्ये कन्वर्ट केल्याशिवाय गणित येणार नाही. कोसेक प्लस कॉट थिटाची किंमत 5/2 आलेली आहे आणि मला त्या ठिकाणी दिलेल्या प्रॉब्लेममध्ये हा टॅन डिटरमाइन करायचा आहे. तिथं 5/2 आल्यामुळे माझ्या मनात आलं हा प्रॉब्लेम आयडेंटिटीजनं सॉल्व करू शकतो. परफेक्ट स्क्वेअर क्वाड्रेटिक काहीच करू नका, फक्त पहा वी नो. तुम्हाला काय माहीत आहे प्रॉब्लेममध्ये 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा मस्ट बी इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा and cosec square theta minus cot square theta must be equal to 1. मी सरळ सरळ दिलेल्या प्रॉब्लेममध्ये टॅन डिटरमाइन करतो, पण टॅन डिटरमाइन करण्यासाठी मला कॉट माहीत असला पाहिजे. कॉट माहीत असण्यासाठी मी क्वाड्रेटिक इक्वेशन तयार करणार नाही. मी काय केलं पहा, कोसेक प्लस कॉट जर 5/2 दिलेला असेल तर 1 मायनस कॉट स्क्वेअर कोसेक स्क्वेअर थिटा असतो आणि कोसेक स्क्वेअर मायनस कॉट स्क्वेअर 1 असतो. मी कॉटचं इक्वेशन तयार करतो पहा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए मायनस बी ए प्लस बी. इथं काय आलं पहा, कोसेक थिटा मायनस कॉट थिटा सेकंड ब्रॅकेटमध्ये कोसेक थिटा प्लस कॉट थिटा मस्ट बी इक्वल टू 1. जमलं का पहा, इथे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए मायनस बी ए प्लस बी आला. फॉर्म इक्वेशन 1. चला इक्वेशन 1 वरून सांगा, कोसेक प्लस कॉट थिटा किती आहे 5/2 आहे. म्हणजे इथे काय येणार तुमचं कोसेक थिटा मायनस कॉट थिटा इंटू 5/2 इज इक्वल टू 1. दॅट इज कोसेक थिटा मायनस कॉट थिटा इज इक्वल टू 2/5. इक्वेशन नंबर 2 झालं. आपला जो सायमल्टेनियस इक्वेशन तयार झालं साइन आणि कोसेक आणि कॉटचं. पहिल्या इक्वेशनमध्ये कोसेक प्लस कॉट बरोबर 5/2 आहे, दुसऱ्यामध्ये कोसेक मायनस कॉट बरोबर 2/5 आहे आणि आपल्याला दिलेल्या प्रॉब्लेममध्ये टॅन काढायचा आहे. मग टॅन काढण्यासाठी आपल्याला कॉट माहीत पाहिजे. मग मी काय कोसेक जर काढला तरी मला टॅन येतो, पण मी सरळ सरळ काढतो पहा. इक्वेशन 1 बरोबर आहे -2, मला कॉट हवा आहे कॉट, म्हणून मी कोसेक कॅन्सल करणार पहा. कोसेक थिटा प्लस कॉट थिटा इज इक्वल टू 5/2. कोसेक थिटा मायनस कॉट थिटा इज इक्वल टू 2/5. मला मायनस करायचं आहे, इथं मायनस इथं प्लस इथं मायनस, हे गेट कॅन्सल. कॉट प्लस कॉट 2 कॉट थिटा 5/2 मायनस 2/5. हा 5/2 मायनस 2/5. इथं आलेलं आहे तुमचं 25 मायनस 4 अपॉन 10. 25 मायनस 4 अपॉन 10. इथं आलेलं आहे 21/10. म्हणजे कॉट थिटा इज नथिंग बट
21/2 into 10, that is 21/20 is the required answer of the given problem. 21/20 हा cot θ आहे. खरंच सांगतो हे मल्टिपल चॉईस एकदम इंटरेस्टिंग होतं. या मल्टिपल चॉईसमध्ये थोडा विचार लागतो. कसा, तुम्हाला कोसेक प्लस कॉट बरोबर 5/2 दिला आणि टॅन काढायचा. मग आपल्याला वाटतं टॅनमध्ये कन्वर्ट करा, नाही टॅनमध्ये कन्वर्ट नाही का करू. हा कोसेक प्लस कॉट घ्या, कोसेक आणि कॉटच्या आयडेंटिटी यूज करा, a² - b² तयार करा, a - b a + b. ते तयार केल्यानंतर बरोबर इक्वेशन 1ची किंमत तयार करा, कोसेक मायनस कॉट घ्या आणि दोघांचा कॉट काढा. कॉटवरून टॅन लवकर येतो, दोघांचं सबट्रॅक्शन करा, कॉट तयार करा आणि मग कॉट तयार केल्यानंतर तुम्हाला टॅन करायचं. आता मी उत्तर चुकवलं पा गडबडीत. तुम्ही बी म्हटले अहो सर कॉटची किंमत 21/20 आहे, तुम्हाला कॉट विचारलेला नाही आहे. आपण गडबडीत हीच चूक करतो. CETमध्ये हाच प्रॉब्लेम होतो. इथं तुमची कॉटची किंमत 21/20 आहे, इथं बी 21/20 दिलं, पण तुम्हाला कॉट नाही विचारलं, तुम्हाला टॅन विचारलं. मग टॅन इज इक्वल टू काय, 1/cot. 1/cot म्हणजे काय, 21/20. म्हणजे बरोबर उत्तर किती आलं, 20/21. म्हणजे बी आन्सर आहे. 99% मुलं गडबड करून सी आन्सर घेतात आणि त्या ठिकाणी 0 मार्क पडते. म्हणजे दिलेल्या प्रॉब्लेमचं करेक्ट आन्सर हे तुमचं बी आहे. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी एकदम माइंड तुमचा परफेक्ट असला पाहिजे, लक्ष तुमचं परफेक्ट असलं पाहिजे, तरच तुम्हाला प्रॉब्लेम येईल, नाही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. अशा प्रकारे तुम्ही 6वं मल्टिपल चॉईस सॉल्व केलं. आता तुम्हाला जे जे मल्टिपल चॉईस जमतात ते मी तुम्हाला सांगतो आणि बरोबर आपण या ठिकाणी हा प्रेड स्टॉप करून टाकू. 6 मल्टिपल दिले, 7वामध्ये तुम्ही आपण सॉल्व केलेले पा. तुम्हाला नाही झालं तर तुम्ही सरांना विचारायचं पा. 7व्यामध्ये 1 - sin² θ अपॉन 1 + cos θ प्लस 1 + cos θ अपॉन sin θ, बरोबर आहे, मायनस sin θ अपॉन 1 - cos θ. ही किंमत डिटरमाइन करायचा प्रयत्न करा, होमवर्क करा. जर हे उत्तर तुम्हाला आलंच नाही तर मग सरांना तुम्ही विचारू शकता. काय करायचं पहा, सोडवताना जे प्लॅनिंग करायची, बरोबर 1 + cos 1 - cos क्लोज घ्यायचा, याला बाजूला घ्यायचं आणि मग एक एक स्टेप करत तुम्ही समोर जायचं. त्याच्यानंतर प्रॉब्लेम नंबर 9 पहा. 9मध्ये काय दिलेलं आहे, कोटँजंट अँगल्स दिलेले आहे, कोटँजंट अँगल्स, बरोबर आहे. आता या ठिकाणी π/3, π/4 आणि π/6 आहे. कोटँजंट म्हणजे कॉटच्या रिलेटेड आहे. हा तुमचा कॉट π/3 असेल, हा तुमचा कॉट π/4 असेल, हा तुमचा कॉट π/6 असेल, बरोबर आहे की नाही. आता हा π/3, हा तुमचा कॉट π/3 किती येतो तुमचा, कॉट π/3 हा आला 1/√3, हा आला 1 आणि हा आला तुमचा त्या ठिकाणी दॅट इज √3, बरोबर आहे. तर हे तुमचे दिलेले जे अँगल्स आहे त्यावरून त्याने विचारलं आर इन कसे. हा दिलेला प्रॉब्लेम जो अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये असेल. पहा तुमचा 9 नंबरचा जो प्रॉब्लेम आहे त्या 9 नंबर प्रॉब्लेममध्ये तुम्हाला कोटँजंट विचारलेले आहे. कोटँजंट म्हणजे काय, तुम्हाला कोटँजंट कॉट, बरोबर आहे, किंवा टॅन असा प्रश्न तुम्हाला ज्यावेळेस पडतो त्यावेळेस थोडं मन शांत ठेवायचं आणि प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा. पहा तुम्हाला जो कोटँजंट विचारलेला आहे त्या कोटँजंटचं आन्सर काय आहे ते तुम्हाला सांगतो मी. सांगा कोटँजंटचं उत्तर काय आहे तुमचं, AP आहे का GP आहे का HP आहे. आता तुम्हाला AP, GP आणि HP याचा अभ्यास असला तुम्हाला 100% जमेल, नाही तुम्हाला जमणार नाही. हा जो 9 नंबरचा प्रॉब्लेम पहा याचा आन्सर असेल हे जॉमेट्रिकल प्रोग्रेशनमध्ये. कशामध्ये, जॉमेट्रिकल प्रोग्रेशन, बी ऑप्शन आहे. जॉमेट्रिकल प्रोग्रेशन तुम्ही एकदा रीड करून घ्या. प्रॉब्लेम नंबर 10 पहा. यामध्ये tan 1 डिग्री इंटू tan 2 डिग्री इंटू tan 3 डिग्री, बरोबर आहे, अप टू सॉन tan 89 डिग्री हे व्हॅल्यू तुम्हाला दिलेलं आहे. आता tan 1 डिग्री, tan 2 डिग्री, tan 3 डिग्री. आता हे रिलेशन मोठं इंटरेस्टिंग आहे. यामध्ये तुम्हाला एकदम विचार करून दिलेल्या प्रॉब्लेमचं उत्तर सांगायचं आहे. याच्यात तुम्हाला गडबड करता येणार नाही. तुम्ही लॉजिक लावून उत्तर सांगून पहा की दिलेल्या प्रॉब्लेमचं उत्तर काय असेल. सांगा याचं उत्तर असं असतं, इकडं पहा, टॅन आणि कॉट, टॅन थिटा इंटू कॉट थिटा याची व्हॅल्यू तुमची 1 येते, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी काय करतो माहिती आहे का, आपण लॉजिकली जर प्रॉब्लेम सॉल्व करत गेलो आणि समजा इथं जर tan 89 जर काढायचं असेल तर tan 89ला आपण tan 90 - 1 लिहितो, बरोबर आहे की नाही. लॉजिकली सांगतो, tan 89ला tan 90 - 1 लिहितो. याचं उत्तर येते तुमचं cot 90. याचं उत्तर किती येते, cot 89 - 1 90. इथं आलं तुमचं समजा tan
2 डिग्री इज इक्वल टू टॅन 2 - 1. पहा इथं काय करतो माहिती आहे का, टॅन आणि कॉट एकमेकाला कॅन्सल करतो. मी पुढच्या लेक्चरमध्ये शिकवतो तुम्हाला. याचं उत्तर मस्ट बी इक्वल टॅन इंटू कॉट 1 येते. टॅन इंटू कॉट, टॅन इंटू कॉट, टॅन इंटू कॉट, दिस व्हॅल्यू मस्ट बी इक्वल टू 1. याचं उत्तर तुमचं रिक्वायर्ड आन्सर 1 येते. कसं येते त्याच्याविषयी तुमच्याशी मी चर्चा करेल. त्याच्यानंतर हा एक प्रॉब्लेम पहा, तुम्ही घरून पाहायचा. कोसेक थिटा मायनस कॉट थिटा इज इक्वल टू क्यू, प्रॉब्लेम नंबर 8मध्ये. आणि वी नो म्हणायचं, तुम्ही काय म्हणायचं, कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा मस्ट बी इक्वल टू 1. आणि या ठिकाणी येते कोसेक थिटा मायनस कॉट थिटा अनादर ब्रॅकेट कोसेक थिटा प्लस कॉट थिटा मस्ट बी इक्वल टू 1 फॉर इक्वेशन 1. ह्या इक्वेशन 1 आला तुमचा. इक्वेशन 1 मध्ये काय आहे ते पहा, कोसेक थिटा बरोबर आहे प्लस कॉट थिटा इंटू बरोबर आहे क्यू बरोबर 1, म्हणजे कोसेक थिटा प्लस कॉट थिटा इज इक्वल टू 1/q. इक्वेशन 2. तुम्ही जर इक्वेशन 1 आणि 2 चांगल्या प्रकारे सॉल्व केले तर त्यामध्ये तुम्ही त्याची कॉटची किंमत डिटरमाइन करू शकता. मग याच्या अगोदर आपण जो प्रॉब्लेम सॉल्व केला तसाच 8 नंबरचा प्रॉब्लेम आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, या 10 मध्ये टॅन आणि कॉटची किंमत 1 असते. ते एक टर्म एकमेकाला कॅन्सल करत जाते आणि रिक्वायर्ड आन्सर 1 येते. म्हणजे टॅन 1 डिग्री इंटू टॅन 2 डिग्री याची व्हॅल्यू 1, टॅन 3 इंटू टॅन 4 1, टॅन 5 इंटू टॅन 6 1, असं 1 1 1 1 मल्टिप्लाय येते. त्याची व्हॅल्यू रिक्वायर्ड आन्सर 1 येते. अशा प्रकारे या पिरियडमध्ये आपण पूर्ण मल्टिपल चॉईस सॉल्व केले. या ठिकाणी आपण थांबून जाऊ. तुम्हाला काही डिफिकल्टी आलेली असेल कॉमेंट बॉक्समध्ये टाका किंवा फोन लावा. सो स्टॉप हिअर. थँक्यू.